तर या क्यूट अशा दोन मुलींनी तुमचं आज स्वागत केलेलं आहे। तर आज ना शॉपिंग आणि लग्न दोन्ही एकाच दिवशी होतं। तर सोलापूरमध्ये सगळ्यात प्रसिद्ध जे साड्यांचं शॉप आहे ते आहे विहार पवार। तर माझी भाऊजाई आलती, तिला ना काही साड्या घ्यायच्या होत्या, तर त्याकरता आम्ही साड्या घेण्याकरता गेलो आणि लगेच ना लग्न होतं 2-3च्या दरम्यान, तर तेही तयार व्हायचं होतं। ब्राऊन ड्रेसवाली जी आहे ती माझी भाऊजाई आहे, लवकरच माझ्या भावाचा आणि तिचा साखरपुडा होणार आहे, तर त्याकरता काही साड्या चॉईस करण्यासाठी आम्ही गेलो होतो। तर खूप सुंदर सुंदर साड्या आहेत विहार पवारमध्ये। तर तुम्ही जर सोलापूरमध्ये राहत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की किती मोठी बिल्डिंग आहे आणि साड्याच्या म्हणेल तशा व्हरायटीज विहार पवारमध्ये आहे। तर ही येलो कलरची साडी जी आहे ना ती मला खूप आवडली होती, पण नंतर ना क्लिक झालं की यार आपण साडी घ्यायला नाही आलोय, आपण कोणाला ती साडी घेण्याकरता इथे घेऊन आलेलो आहेत। तर आपल्या लेडीजचं असंच असतं की साड्या दुसऱ्यांसाठी जरी घ्यायला गेलो ना तर साड्या आपल्याला पसंत पडणार नाही असं होणारच नाही। तर असो, त्यानंतर ना काही साड्या आम्ही सिलेक्ट केलेल्या आहेत ज्या की आता ट्रायलसाठी इथे ते जरा वेअर करून दाखवतात। आणि इकडे बघा सोहम आणि ही आहे सोहमची मामी म्हणजे माझी भाऊजाई, इकडे दोघांची उंची सारखी आहे, तर ती गोष्ट तो दाखवत होता। त्यानंतर आम्ही ही एक छान साऊथ इंडियन टाईप साडी होती ही चॉईस केली, तर साडी खूप छान आहे, पण ही साडी घेतली आहे की नाही हे तुम्हाला ना साखरपुड्याच्या दिवशीच कळणार आहे। पण अशा 2-3 साड्या आम्ही ट्राय केलेल्या आहेत, या समोरच्या पण 2-3 साड्या ट्राय केल्या। तर बघू आता लास्टला कुठली फायनल होते, अजून तर शॉपिंग बाकीच होती। फायनली खूप साड्या घेतल्या आणि त्यानंतर ना शॉपिंग कंप्लीट झालेली आणि इकडे खाली ना काही असं टोपी शेला टोपी वगैरे मिळतात ते होतं। तयार झालो सगळेजण आणि मग लगेच लग्नाला गेलो, कारण त्यावर लग्नाचा टाइम झाला होता। तर ह्या साडीविषयी खूप जण विचारतात, तर मी एका लोकल शॉपवरून फक्त 500 का 600 रुपयाची आहे येलो कलरची साडी, तर ती घेतलेली। आणि इकडं ना नवरा नवरींची एंट्री झालेली आहे, मस्त छान अशी एंट्री केली तिने आणि नवरा नवरी दोघंही खूप छान क्यूट दिसत होते आणि अशी काही त्यांनी मस्त धमाकेदार एंट्री केली होती। आणि हे आमच्या म्हणजे जवळच लग्न होतं, तर नंतर ना मंगलाष्टका वगैरे चालू झाल्या आणि असं झालं आजच्या दिवसाचं शेवट। चला बाय।